हाय. नमस्कार म्हणते मी. हां. मी सुनीता निजामपूरकर. हां. अहो 31st आहे ना मग. म्हटलं जरा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओवरनं विश करावं म्हणते, शुभेच्छा द्याव्या म्हणते. म्हणून तर मी नथ घातली आहे. कशी दिसते मी? बेस ना हां. उद्या 1 जानेवारी आहे. 2017 आणि इंग्लिशमधनं 2017. आता कसं मी म्हणते 31ला बाहेर जाण्यापेक्षा 4-5 हजार रुपये खर्च करून लोकांमध्ये जाऊन नाच गाणे करून खाऊन पिऊन एवढंसं खाऊन पिऊन जायचं आणि परत घरला दमून यायचं. त्यापेक्षा मी म्हणते असं माझा प्लॅन आहे की आपल्याच घरामध्ये छान मित्र बोलवायचे, झकास जेवण बनवायचं. ते बी नाही जमलं समजा बायकांना जरा कटाळ येतोच, माझ्यासारखी त्यालाच कटाळ येतो बघा. मग बाहेरनं मागवायचं जेवण. घरामध्ये आपले आई वडील असतात, आपले भाऊ असतात, बहिणी बी असतात, आजी आजोबा बी असतात. मग सगळ्यांनी मिळून जर घरामध्ये जर 31st केला तर कसं वाटेल? छान वाटेल की ना? अशी तर म्या काय म्हणते, एवढा पैसा बाहेर घालवण्यापेक्षा 4-5 हजार लागतात. त्यापेक्षा घरामध्ये आपल्या फॅमिलीसोबतच केलं तर कुठे बिघडतंय? मी म्हणायचं बाहेर जाऊन डीजेवर डान्स करायची काय करायचं? घरामध्ये लावा की मोठ्यांदी आणि नाचा भरपूर. काय खायचं तर घ्या. अरे पण आपल्या फॅमिलीमध्ये राहण्याची जी मजा आहे ती बाहेरच्या लोकांमध्ये आहे का बरं? मित्रमंडळी मिळतात, ओळखी होत्यात, आपल्याला काही गोष्टी समजतात, नवीन काही गोष्टी समजतात, नवीन ज्ञान मिळतं या, हे बी मला मान्य आहे. पण सगळ्यांनी एकाच ठिकाणी गर्दी करायची मी म्हणते. कसं पाहिजे? बरं मोदींनी एवढा मोठा घाट घालून ठेवला आहे नोटांचा. त्यांनी काहीतरी चांगलं सांगितलं तर त्यांचं ऐकायचं सोडून आपण सगळ्यांनी बाहेर जायचं. त्यापेक्षा घरामध्येच करा की मी म्हणते. अरे लई इच्छा पडेल बघा. तुम्हाला माहिती आहे आज तर मी काय बेत बनवला आहे सांगू तुम्हाच नाही. लसणीचं पिठलं आणि ज्वारीची भाकरी आणि लसणाचा मिरवीचा ठेचा बनवला हाय की नाही? मजा येत आहे. चला मग 2017ला आपण स्वागत करूया. चला बिगी येत आहे ना? या.